नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. महा-टी-ई-टीच्या पेपरला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. तर 2024मध्ये जे पेपर झाला होता त्यामधला बालमानसशास्त्राचा भाग आपण 30 प्रश्न आज घेणार आहोत. तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा किती अभ्यास झाला हे तुम्हाला समजेल, तुम्हाला किती गुण घ्यायचे हे तुम्हाला समजेल आणि काय काय तयारी करायची हे तुम्हाला समजेल. आपण 30 प्रश्न घेणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या. 2024चा हा पेपर आहे. तर इथे झूम करतो आणि पेपरला सुरू करतो. प्रश्न क्रमांक 1 बघा. समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, भौतिकशास्त्रामध्ये असलेली पृथ्थीकरण करण्याची प्रवृत्ती मानसशास्त्रात उपयुक्त नाही. 2, अनेक संवेदनांची बेरीज म्हणजे अवबोधन होत नाही. 3, संवेदनाचे आकलन अलग अलगपणे होत नाही. 4, वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते. मित्रांनो, 4 पैकी काय ऑप्शन योग्य राहणार आहे कमेंटमध्ये टाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा. PDF जर हवी असेल तर कमेंटमध्ये PDF नक्की टाईप करा. प्रश्न क्रमांक 1 म्हणजे 61 नंबरचा प्रश्न असतो. तर आपलं उत्तर आहे 4 नंबरचं ऑप्शन, वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते. प्रत्येक प्रश्नाला 5 सेकंद दिले जाणार आहे. 62 नंबर, मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतींपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादांविषयी खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? ऑप्शन 1, या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते. 2 नंबर, मनुष्याला भावना लपविता येतात त्यामुळे निष्कर्षांवर परिणाम होतो. 3 नंबर, ज्या व्यक्तीवर प्रयोग करावयाचा आहे तिची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येऊ शकतात. 4 नंबर, काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करता येत नाही. 4 पैकी काय ऑप्शन आहे ते कमेंटमध्ये सांगा. अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ आहे ती नक्की सांगा. त्यावर आपण लवकरात लवकर व्हिडिओ आणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. 62 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते. 63, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात? त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमान यावर होतो. ऑप्शन 1, वृक्कस्थ ग्रंथी. ऑप्शन 2, मस्तिष्क ग्रंथी. ऑप्शन 3, कंठस्थ ग्रंथी. ऑप्शन 4, लैंगिक ग्रंथी. 63 नंबरचा प्रश्न आहे. काय उत्तर राहणार आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. 5 सेकंद आहेत. उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2, मस्तिष्क ग्रंथी. 30 पैकी किती गुण तुम्हाला आले शेवटी तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. 64, संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन रिकामी जागा वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागते. ऑप्शन 8 ते 9, ऑप्शन 2 12 ते 19, ऑप्शन 3 5 ते 6, ऑप्शन 4 15 ते 16. 64 नंबरचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, चेक करत राहावे, शेवटी सांगावे किती गुण आले. 65 नंबर, एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही. या प्रकारच्या अवधानाला रिकामी जागा असे म्हणतात. ऑप्शन 1, अभ्यस्त अवधान. ऑप्शन 2, ऐच्छिक अवधान. 3 नंबर, अनैच्छिक अवधान. 4 नंबर, हेतुपूर्वक अवधान. काय उत्तर आहे कमेंटमध्ये टाईप करा 65 नंबरचं. तर ऑप्शन क्रमांक 1, अभ्यस्त अवधान. 66 नंबर, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही? ऑप्शन 1, कुमारावस्थेत मुलामुलींची स्वतःची भावना अत्यंत तीव्र असते. 2, कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात. 3, कुमारावस्थेतील विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतो. 4, कुमार वयातील विद्यार्थ्यांच्या गरजा, अभिरुची यांचा विचार करून अध्यापन केले पाहिजे. मित्रांनो, हे एक पेपर सोडवल्यासारखं तुम्ही सोडवा. 30 प्रश्न किती मिनिटामध्ये तुम्हाला सुटतात, किती गुण तुम्हाला येतात हे सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते पण सांगा. PDF हवी असेल तर PDF एवढं कमेंटमध्ये टाईप करा. उत्तर आहे आपलं 66 नंबरचं ऑप्शन क्रमांक 2, कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात. 67 नंबर बघा. मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? 1, प्रार्थना. 2, जुगुप्सा. 3, युद्ध. 4, संपादन व निर्मिती. 5 सेकंद आहे. उत्तर कमेंटमध्ये टाईप करावे. तुमचे योग्य उत्तर राहणार ऑप्शन 1, प्रार्थना. 68 नंबर बघूया. एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते. एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला रिकामी जागा असे म्हणतात. ऑप्शन 1, खंडशः पठन पद्धती. ऑप्शन 2, समध्यंतर पद्धती. ऑप्शन 3, प्रपाठ पद्धती. ऑप्शन 4, स्मृती सहाय्यक पद्धती. काय उत्तर राहणार आहे? 68 नंबर टाईप करा.
असे त्याच्यासमोर डॅश द्या आणि 1 2 3 4 कोणतं ऑप्शन आहे ते कमेंटमध्ये सांगा. तर योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 समंत्तर पद्धती. 69 नंबर बघा. व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यावर तादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबिवतो हे थॉर्नडाईक यांच्या रिकामी जागा या उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे. ऑप्शन 1 चेतक प्रतिचार उपपत्ती, ऑप्शन 2 अभिसंधित प्रतिक्रिया उपपत्ती, ऑप्शन 3 मर्मदृष्टीमूलक उपपत्ती, ऑप्शन 4 क्षेत्रीय उपपत्ती. 69 नंबरचं उत्तर काय राहणार आहे ते सांगावे. PDF मध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. तर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये PDF एवढं टाईप करा, टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून देण्यात येईल. उत्तर आहे आपलं चेतक प्रतिचार उपपत्ती. 70 नंबर उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना रिकामी जागा यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो त्याचे टप्पे म्हणजे उद्दिष्टे निश्चित करून त्यांचा क्रम निश्चित केला आहे. ऑप्शन 1 बँडुरा, ऑप्शन 2 डॉक्टर ब्लूम, ऑप्शन 3 जीन प्याजे, ऑप्शन 4 ॲसुबेल. काय उत्तर राहणार आहे सांगावे. तर उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर ब्लूम. 71 स्वाभाविकीकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण इत्यादी या घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो. ऑप्शन 1 क्रियात्मक क्षेत्र, ऑप्शन 2 ज्ञानात्मक क्षेत्र, ऑप्शन 3 बोधात्मक क्षेत्र, ऑप्शन 4 भावात्मक क्षेत्र. 71 नंबरचं उत्तर काय असणार आहे सांगावे. 5 सेकंद आहे. ऑप्शन 1 क्रियात्मक क्षेत्र. 72 बघा. निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान निकष संदर्भीय कसोटीचे वैशिष्ट्य नाही. ऑप्शन 1 या कसोटीचा मूळ हेतू अभ्यासक्रमाशी निगडीत कौशल्याचे किंवा क्षमतेचे मापन करणे हा असतो. ऑप्शन 2 ही कसोटी विशिष्ट इयत्तेसाठी किंवा अभ्यासक्रमासाठी तयार केलेली असते. ऑप्शन 3 ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते. 4 ही कसोटी अनुदेशनापूर्वी व नंतर देखील देता येते. 72 नंबरचं उत्तर काय राहणार आहे कमेंटमध्ये टाईप करा. 1 2 3 4 नंबर काय आहे ते. थोडा वेळ काढून हे पूर्ण प्रश्नाचे उत्तर द्या जेणेकरून तुम्हाला शेवटी किती स्कोअर आला आहे तुम्हाला कळेल, कारण की दिवस कमी आहे आपल्याकडे. उत्तर आहे आपलं 3 नंबर. ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते. 73 अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्याचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होते. ऑप्शन 1 प्रतिसाद, ऑप्शन 2 प्रत्यावाहन, ऑप्शन 3 प्रत्याभरण, ऑप्शन 4 प्रत्याभिज्ञान. तर काय उत्तर सांगावे 73 नंबरचं. उत्तर आहे आपलं प्रत्याभरण. 74 बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एक जिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले. ऑप्शन 1 थर्स्टन, ऑप्शन 2 स्पियरमन, ऑप्शन 3 थॉम्सन, ऑप्शन 4 बिने. उत्तर टाईप करावे. तर थर्स्टन यांनी ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. 75 नंबर बघूया. 75 विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते, याला साधक अभिसंधान म्हणतात. खाली दिलेल्या विधानांमध्ये साधक अभिसंधानाविषयीचे कोणते विधान असत्य आहे. 1 नंबर क्रमन्वित अध्ययनाची कल्पना यावर आधारित आहे. 2 एका वेळी एक पायरी, पडताळा, सक्रिय प्रतिसाद इत्यादी तत्वांवर क्रमन्वित अध्ययनाची मांडणी असते. 3 यात प्रबलन तत्व महत्त्वाचे आहे. 4 साधक अभिसंधान उपपत्ती हल्ल या मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे. तर 75 नंबर उत्तर काय आहे ते कमेंट करावे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 साधक अभिसंधान उपपत्ती हल्ल या मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे. 76 भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी व मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत. खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता येत नाही. 1 भावनांची जाणीव, 2 आत्मनियंत्रण, 3 नवोपक्रमशीलता, 4 जबाबदारीची जाणीव. 76 नंबरचं उत्तर काय आहे कमेंटमध्ये 5 सेकंदामध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर उत्तर आहे भावनांची जाणीव. 77 व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषयवस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमांचा
वापर करतील. 1. संबोध साध्यता प्रतिमान. 2. अग्रत संघटक प्रतिमान. 3. भूमिका पालन प्रतिमान. 4. प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान. 77 नंबरचं उत्तर काय राहणार आहे कमेंटमध्ये नक्की द्यावे. तर 77 नंबरचा प्रश्न चालू आहे. अजून लाईक केला नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा आपल्या मित्रांसोबत, जेणेकरून त्यांना पण मदत होईल. ऑप्शन क्रमांक 2 अग्रत संघटक प्रतिमान. 78 अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श अनुभवायला देतात, तसेच परिचित असलेल्या वस्तूंच्या संदर्भात उदाहरणे देतात. यामधून कोणते तत्व साध्य होते? 1. एकात्मानुदेशन. 2. मूर्तता. 3. अधिकची चेतना. 4. स्व अध्ययन. काय उत्तर राहणार 78 नंबरचं? एकात्मानुदेशन, मूर्तता, अधिकची चेतना, स्व अध्ययन. तर 78 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मूर्तता. 79 परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली अशी कारणे सांगतो. हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे? 1. प्रक्षेपण. 2. कृतक समर्थन. 3. विस्थापन. 4. प्रतिपूरण. 79 नंबरचं उत्तर काय राहणार आहे कमेंटमध्ये नक्की द्या. 79 नंबरचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक, टाईप केलं असेल तुम्ही, ऑप्शन क्रमांक 1 प्रक्षेपण. 80 प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? 1. बॅगलेची संक्रमण उपपत्ती. 2. जडची सामान्यीकरण उपपत्ती. 3. थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती. 4. शक्तिवादी उपपत्ती. 80 नंबरचं उत्तर काय राहणार आहे कमेंटमध्ये टाईप करा. यस टाईप करावे जर आवडत असेल तर, आणि PDF हवी असेल तर PDF एवढं टाईप करावे. 80 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती. 20 प्रश्न झालेले आहेत, तर 20 पैकी 20 ज्यांचे बरोबर आले त्यांचं अभिनंदन. तरी 30 पैकी आता किती येतात ते बघूया. 81 नंबर बँडुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबींवर अवलंबून असते असे मत मांडले. प्रयोज्य अनुकरण करणारा बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करावयाचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते? 1. आदर्शाची चित्कीय गुणवत्ता. 2. आदर्श व्यक्तीचे व्यक्त वर्तन. 3. आदर्श व्यक्तीच्या वर्तनाचा परिणाम. 4. आदर्शाकडून प्रयोज्याला मिळणारी प्रेरणा. 81 नंबर ऑप्शन क्रमांक 1 आदर्शाची चेतकीय गुणवत्ता. 82 नंबर बघूया. 82 स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परम सहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी रिकामी जागा ही अध्यापन पद्धती होय. 1. चर्चा. 2. सामूहिक. 3. समवाय. 4. समालोचन. 82 नंबरचं उत्तर काय कमेंट करावे. तर 2 नंबर सामूहिक. 83 प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शास्त्रज्ञ रिकामी जागा यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे. 1. मॉरिसन. 2. हर्बर्ट. 3. बॅगले. 4. विल्यम जेम्स. तर 83 नंबरचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. 1, 2, 3, 4 पैकी केलं असेल तर योग्य उत्तर बघा. ऑप्शन क्रमांक 1 मॉरिसन. 84 प्याजे यांनी मांडलेल्या मुलाच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने 4 टप्पे सांगितले आहेत. त्या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्तक्रावस्था असे म्हणतात, ती विकासावस्था साधारणपणे रिकामी जागा वर्ष वयापर्यंत असते. 1. 0, 2, 2, 2 ते 7, 3, 7 ते 11, 4, 11 वर्षानंतर. योग्य उत्तर कमेंटमध्ये टाईप करायचं आहे. शेवटी सांगायचं आहे 30 पैकी किती गुण आले, जास्तीत जास्त गुण किती लोकांना येतात बघूया. 7 ते 11 वर्ष. 85 शरीररचना व स्वभावधर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तीचा समावेश कोणत्या प्रकारात होतो? 1. एंडोमॉर्फिक. 2. मेसोमॉर्फिक. 3. ॲक्टोमॉर्फिक. 4. फ्लेगमॅटिक. उत्तर आहे ऑप्शन 1 एंडोमॉर्फिक. 86 इसवी सन 1957 मध्ये मूलगामित्व
ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? 1 टर्मन, 2 गोपाल एस्के, 3 ए गुप्ता, 4 गिलफोर्ड. 86 नंबरचं उत्तर काय आहे सांगा? तर उत्तर आहे गिलफोर्ड. 87 विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा, पूर्वज्ञानाचा, समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे ह्या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात? 1 लोकशाही प्रधानता, 2 क्रियाशीलता, 3 निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन, 4 यथार्थता. 87 नंबरचं उत्तर काय राहणार आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन. 88 डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते? 1 मूल्ये, 2 संयोजन, 3 मूल्यसमूह चारित्र्य, 4 प्रतिचार. उत्तर आहे 4 प्रतिचार. ज्या विद्यार्थ्यांना कठीण जात असेल मराठीमधले शब्द समजायला, ते टेन्शन घेऊ नका, पेपर 2 लँग्वेजमध्ये येते, मराठी आणि इंग्लिशमध्ये बालमानसशास्त्राचा पार्ट, तर ते तुम्ही बघू शकता. 89 पाठ नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान पूरक नाही ते ओळखा. 1 विद्यार्थ्यांच्या प्रवृत्ती, अभिरुची, हेतू इत्यादी प्रवर्तकांचा योग्य विचार करून पाठाची योजना आखली पाहिजे. 2 पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठयोजना करावी. 3 कोणत्याही पाठाच्या पद्धतीमध्ये पाठयोजनेत शेवटी मूल्यमापनासाठी वाव असावा. 4 पाठयोजना ही अति विस्तृत स्वरूपाची नसावी. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठयोजना करावी. 90 अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत जातात, असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधनाने सिद्ध केले आहे? 1 मेंडेल, 2 न्यूमन, 3 फ्रान्सिस गाल्टन, 4 फ्रीमन. 90 नंबरचं उत्तर काय राहणार आहे सांगावे, आणि किती गुण आले 30 पैकी ते पण सांगावे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्सिस गाल्टन. शेवटपर्यंत येण्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.